GWK पार्कचा सुंदर व्ह्यू बघून आमचं मन भरून आलं आणि तिथूनच आम्ही निघालो पुढच्या लोकेशनकडे. GWK पार्कपासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर असलेला सुलुमन बीच. इंस्टाग्रामवर खूप सारे रील बघून आम्ही हा बीच बघायला खूप एक्सायटेड झालो होतो. पण प्रत्यक्ष तिथं गेल्यावर तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, कारण की जवळपास 200 पायऱ्या खाली उतराव्या लागतात. पण विश्वास ठेवा, खाली पोहोचल्यावर तो बीच पाहून खरंच मन एकदम प्रसन्न होतं. खाली उतरताना खूप सारे छोटे छोटे रेस्टॉरंट्स पण आहेत, म्हणजे तुम्ही तिथं बसून आरामात बीच एन्जॉय करू शकता. या बीचला ब्ल्यू पॉईंट असंही म्हणतात. मस्तपैकी बीच एन्जॉय करून आणि थोडा रिलॅक्स झाल्यावर आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनकडं. आणि ते लोकेशन आहे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर, ओलुवंतू टेम्पल. इथे एंट्री केल्यावर सर्वप्रथम तिकीट घेतलं आणि इथे एक गोष्ट कंपल्सरी आहे, ते म्हणजे सराँग. टेम्पलमध्ये एंट्रीसाठी सराँग घ्यावाच लागतो, पण ते तुम्हाला एंट्रन्सलाच फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातं. आम्ही टेम्पलला इव्हनिंगला गेलो होतो, कारण की इव्हनिंगला इथं सादर केलं जातं खूपच प्रसिद्ध कचक फायर डान्स. या नृत्याचे 2 शो असतात, एक 6 ते 7 आणि एक 7 ते 8. पण हो, तिकिटासाठी खूप मोठी लाईन असते. विशाल तब्बल 1 तास लाईनमध्ये उभा होता. पण तोपर्यंत मी काय केलं, मस्तपैकी संपूर्ण परिसर फिरून काढला. आणि हो, इथं आल्यावर माकडांपासून सावध राहावा. एका मुलीचा डोळ्याचा चष्मा माकडाने काढून सरळ पळवून नेला. आणि हळूहळू सनसेट सुरू झाला आणि आम्ही मस्तपैकी सनसेट एन्जॉय करत कचक नृत्य पाहत होतो. हे संपूर्ण संगीत नाटक रामायणावर आधारित आहे. हनुमान आणि रावण यांच्यातील युद्ध आणि लंकादहन हे त्यांचे मुख्य आकर्षण. आणि तुम्ही जर बालीला आला तर नक्की तिथं भेट द्या. आणि आता उद्याच्या व्लॉगमध्ये आपण भेटू माझ्या मोस्ट फेवरेट लोकेशनला. सो स्टे ट्यून. बाय.